आणि आता वेळ आली आहे ज्या तारखेला आपण जास्त फोकस करतोय व्याप्तीच्या बाबतीमध्ये, बरेचसे भाग घेण्याच्या परिसरामध्ये, ते आहेत अहिल्यादेवी नगर परिसर, पुन्हा धाराशिव पट्टा. आजही धाराशिवमध्ये झाला आहे, सांगलीमध्ये झाला आहे. पण जी भाग सगळे जे घ्यायचे आहेत सर्वदूरची व्याप्ती, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं आहे, परवा दिवशी सांगितले की 2 जुलैपर्यंत महाराष्ट्रातल्या ह्या सर्व भागांमध्ये चांगला दिलासा देणारा पाऊस होणार आहे. आज तुमच्या व्हॉट्सअपवरती ते व्हिडिओ आले असतील की आमच्या लातूरमध्ये झाला आहे वगैरे वगैरे भागांमध्ये. पण ह्या वाऱ्यामध्ये हा पाऊस येईल कसा, हा संभ्रम मात्र यात काही ठिकाणी का होईना पडलेल्या पावसामुळे हा जवळपास तुमचा तुटला असेल. आता उद्या कोणत्या भागांमध्ये म्हणजे 1 जुलैला आणि 2 जुलैला कोणते भाग हे जास्त प्रमाणात घेणार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगतोय. तत्पूर्वी उद्या जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड, कन्नड, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, मेहकर, लोणार, संग्रामपूर, अकोला, अमरावती, हिंगोली या भागांना पाऊस होणारच आहे. अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये संगमनेर हा भाग आहे. त्यानंतर जवळपास जे काही छत्रपती संभाजीनगरच्या भागांना पाऊस हा सुरुवात करतोय तुमच्या परिसरामध्ये किंवा तुम्हालाच हा पाऊस आगमन करणार आहे. आजच्या तारखेपेक्षाही उद्याची तारीख जी आहे ती लातूरकरांना आणखीन दिलासा देणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, सातारामध्ये सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे. मंठा, घनसावंगी, आंबडपट्टा, परतूरपट्टा, मंठाबरोबर सेलू या देखील भागांना हा पाऊस होणार आहे. भलेही वारे सुटू द्या, थंड वातावरण होऊ द्या, हा पाऊस तुम्हाला उद्या 1 जुलैला संध्याकाळपर्यंत धीर देणारा ठरणार आहे. आणि 2 जुलैला महाराष्ट्रातील बरेचसे भाग तो पूर्ण कव्हर करणार आहे. यात अजूनही गुड न्यूज सांगायचं म्हटलं ते पावसाचं वातावरण जे आहे हे काही 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी नाही, हे जवळपास 5 ते 6 जुलैपर्यंत टिकून राहणार आहे. त्यामुळे पेंडवालता पडलेल्या भागांना सुद्धा किंवा दिलासा दिलेल्या भागांना सुद्धा हा रिपीट सुद्धा होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता सविस्तर बघा, सुरुवात करतोय मी पश्चिम महाराष्ट्रापासून आणि पूर्व विदर्भापर्यंत. सगळ्यात अगोदर घेऊयात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा, जो काही भाग सातत्याने सुटला जातोय या भागांना. तर अहिल्यादेवीनगर परिसरासाठी 1 जुलै फिक्स आहे आणि राहिले भाग जे असतील 40-50% भाग राहणारच आहेत. यांना 2 जुलैच्या संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कमेंट पुन्हा करायच्याच नाहीये. ह्या 11 वाजेपर्यंत हा पाऊस 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत उद्यापासून कोणत्याही क्षणी 1 जुलै आणि 2 जुलै तुमच्यापर्यंत फिक्स आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, इकडे जळगाव वगैरे भाग जे आहेत, मी नाशिक जिल्हाही घेणार आहे पण नाशिकची कंडिशन काय आहे हे देखील सांगतोय. तर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना उद्या संध्याकाळपर्यंत दिवस मावळता 5-6च्या टायमिंगपर्यंत पाऊस हा स्वरूपाचा जवळपास 60% हा भाग घेईलच आणि राहिलेला भाग हा 2 जुलैला संध्याकाळी पूर्ण करेल. त्यानंतर बुलढाणा जिल्हा उद्या 90%ची व्याप्ती आहे. सर्व तालुके बुलढाण्याचे येतात, जालन्याचे पण सर्व तालुके येत आहेत, त्यामुळे काळजी करण्यासारखं नाहीये. इकडे अहिल्यादेवीनगर परिसरातील सर्व तालुके आहेत, पण भाग जरा उद्या 1 जुलैला हा कमी घेईल. तुमच्या परिसरामध्ये 2 जुलैला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत 2 जुलैच्या आपण वेटिंग करायचे आहे. त्यानंतर बीड, लातूर जे काही परिसर आहे उद्या काही भागामध्ये कमी तर काही भागामध्ये जास्त आहे. त्यामुळे कंडिशन अशी आहे तुमची की तुम्हाला ही 2 जुलै देतोय मी, कारण की हे जे काही आजच्या तारखेला झालंय हे उद्याही आहे आणि परवाही आहे. असाच भाग कव्हर करत करत ही जी काही 90%ची जी व्याप्ती तुम्हाला मी सांगितली आहे ही 100% या भागामध्ये पाऊस येणारच आहे. त्यामुळे हे 1-2 दिवस जे आहे या भागामध्ये तुम्ही काळजी करू नका, कुठल्याही प्रकारचं यामध्ये टेन्शन बाळगू नका, पाऊस हा येणारच आहे. त्यानंतर आता प्रामुख्यानं सर्वाधिक जास्त जोर आणि चांदणभरी पाऊस दिवसभर पडणारी कंडिशन जी आहे ती आहे नांदेड जिल्हा, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जे काही गडचिरोली आहे, नागपूर आहे, त्या नागपूरला आणि हिंगणघाटला आता सध्या ह्या लाईव्हच्या टायमिंगला पाऊस चालू आहे. तिथे देखील बऱ्याच ठिकाणी हिंगणघाटच्या परिसरात तो पाऊस चालू आहे, वर्ध्यातही पाऊस चालू आहे आणि हीच परिस्थिती अकोला, अमरावतीचीही होणार आहे. आता नाशिकबद्दल सांगतोय. नाशिकला सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये पडला असेल. आता तिथे झालंय हाय प्रेशर तयार, वातावरण झालंय तिथलं थंड, तिथे वारे येऊन आभाळ येऊन टिकत नाहीये. पण यांना दिलासा फक्त एवढा असेल, नाशिकच्या मालेगाव, येवला, निफाड जे काही भाग असेल यांच्या भागात पेंडुकणी पावसाचे चान्सेस आहेत. तुमच्या भागामध्ये तारीख 1 दिवस उशिरा जरी असली तरी तुमच्याकडेही पाऊस होणार आहे. पण या भागामध्ये पावसाचा जो जोर असेल तो मध्यमच असेल, काही ठिकाणी चांगलाही असेल. आज लातूरच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालाय, त्यांना अपेक्षाही नव्हती असा पाऊस होईल म्हणून, पण काळजी करू नका, पावसाचे जे संकेत आहेत ते महाराष्ट्राला अजूनही चांगले आहेत. तर आता आपण कोल्हापूरच्या बाबतीत बघूयात.
कोल्हापूरला मध्यम फटकारे किंवा चांगला पाऊस हा होणार सुद्धा आहे, पण कोल्हापूरच्या भागापेक्षा ही कंडिशन आज संध्याकाळी सोलापूर अक्कलकोट परिसरामध्ये रिमझिम ते चांगला पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत यांना होऊन जाईल अशी कंडिशन आहे। धाराशिवच्याही आज ठिकठिकाणी पाऊस झालाय, सांगलीच्याही ठिकठिकाणी पाऊस झालाय, पण हे ठिकठिकाणीचं वातावरण नाहीये। 2 जुलैपर्यंत संध्याकाळपर्यंत हा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होईल। काही ठिकाणी नुसते दगड ओले झालेत, काही ठिकाणी समाधानकारक झालाय। हे चालणारे जे सत्र आहे हे 2-3 दिवस कंटिन्यू आहे, त्यामुळे 2 तारखेपर्यंत आपण थोडी शांतता बाळगायची आहे। 2 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत शांत बाळगून मला कमेंट ज्या आहेत कोणता भाग सुटलाय सांगायला, या 3 तारखेच्या सकाळी करायचं आहे।